हालेलुया बोला. मी तयार करू बोला. कशाचे तथ्य आहे? कशाचे? आत्मिक आजचे. हालेलुया हालेलुया. की प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो त्याला फटके देतो. हालेलुया हालेलुया. फटके चटके म्हणजे मला बदलण्यासाठी. बोला जोरात. मला मी बदलावं म्हणून ते चटके. कारण की मी सार्वकालिक जीवनात जावं, अनंत काळाचं सुख मिळवावं आणि जगात मी सुखी राहावं यासाठी ते चटके आपले. हालेलुया. तयार आहात? तयार आहात? असं म्हणू नको का मला हा खुलास विशेष आहे. बोला मी विशेष आहे. बोला बोला मी विशेष आहे म्हणून मलाच ते घाव आहे. जरा म्हणून ते मला घाव आहे. का? मला बदलायचे. मला आमचे घाव येशूलाच का दिले? चुका आम्ही केल्या. घाव येशूने का सहन केले? का आम्ही त्याच्याकडे पाहून बदलावं. हालेलुया. काही वेळेस आम्ही त्याच्याकडे पाहून सुद्धा बदलत नाही. बदलतो का? बदलतो का? मग परमेश्वर काय म्हणतो? तुला फटका देईल, तुला काय करेल? वचनाचा चटका देईल, म्हणजे तू त्या घावाने परिवर्तन होशील. हालेलुया हालेलुया हालेलुया. तोपर्यंत घाव येत नाही, हल्ला होत नाही, वादळ येत नाही, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. हालेलुया. उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणी सांगितलं, उदाहरणार्थ ज्योतीला सांगितलं की तू मरणार आहे आज दिवसानंतर, ज्योती तू काय करशील? ज्योती तू काय करशील? मी माझ्या का बरं पापाची क्षमा मागवती? मला उत्तर द्या. पापामुळं मरण आहे. बरोबर आहे? पापामुळं मरण आहे, पापामुळं नाश आहे. हालेलुया हालेलुया. जर आज तुम्हाला कोणी तुम्हाला स्वप्न पडलं आणि देवाने दाखवलं तू मरणार आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मरणाला भीतो का नाही? पण प्रियानो, ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आहे, ज्याच्या जीवनामध्ये वचन आहे, त्याला मरणाची भीती नाही. आहे का? आहे का? हालेलुया 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 हालेलुया. परिवर्तन कुठं आहे? कुठं आहे परिवर्तन? बोला. तो पश्चाताप करतो जीवन. हालेलुया. काही स्वभाव आमची इथं धुळचुड्यासारखे असतात. किती काळाची म्हटलेले सांगतात, निघतात का? बोलत सिस्टर नाही निघत. खूप प्रयत्न करतो, निघतच नाही. पण ते समजतच नाही. पण त्याच्यामुळे आमचा घात आणि आमचा नाश होतोय हे आम्हाला कळत नाही. आज सकाळपासून काही बहिणीबद्दल पवित्र आत्मा मला बोलत होतं, मला इतकं वाईट वाटत होतं. प्रभू कधी बदलतात त्या? प्रभू कधी परिवर्तन त्यांच्यात होईल? आज हे वचन त्या बहिणीसाठी नाव नाही घेणार, तर सारखा सकाळपासून पवित्र आत्मा मला बोलत आहे, कधी बदलतील त्या? कधी माझं वचन खरं स्वीकारतील? कधी माझ्या जीवनाला महत्व देतील? कधी माझ्यावर खरं प्रेम करतील? कधी करतील? बोला. उत्तर आहे. आहे उत्तर. आहे उत्तर. कधी होईल? कधी होईल ते? प्रभू म्हणतो मी वचनातून बोलतो तर त्रास होतो, मी दृष्टांताने बोलतो तर समजत नाही, मी मार्ग दाखवतो कळत नाही. पण त्यांचा नाश, त्यांचा घात होऊ नये कोणाची इच्छा आहे? कोणाची इच्छा आहे? हालेलुया. एक छोटं उदाहरण आपण वचनातून पाहणार आहे. हालेलुया. दुसरे राजे 20वा अध्याय 1 ते 11 पर्यंत ज्याला भेटतं त्यांनी वाचा. त्या समयी
हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वाणी कर, कारण आता तू मरणार जागणार नाही. तेव्हा त्याने आपले तोंड भीतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य ते करीत आलो आहे त्याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. हालेलुया, हालेलुया. हा कोण आहे? हिजकिया कोण आहे? राजा आहे. आणि तो कोण आहे? देवामध्ये वागणारा, देवाच्या वचनानुसार जगणारा, देवाच्या आज्ञा पाळणारा. पण आज इथे देवाने काय सांगितलं? तो कोण आहे? आजारी आहे. आणि काय सांगितलं? तू मरणार आहेस. हालेलुया. कोणाद्वारे सांगितलं? एक सेवकाद्वारे सांगितलं. एखादा सेवक जर तुम्हाला बोलतो, त्याचं वाईट नाही वाटू घ्यायचं. बरोबर म्हणते, शब्द तुझ्या हातून करू नये, कारण ते मला बदलण्यासाठी. कदाचित माझ्यावर काहीतरी संकट असेल, माझ्यावर काहीतरी घात असेल, माझं परिवर्तन व्हावं ही तुझ्या आत्म्याची इच्छा आहे. हालेलुया. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला तेव्हा आमोराचा पुत्र यशया, कोण होता? हा संदेशता होता. कोण होता? सेवक होता. हालेलुया. यशया संदेशता त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निवड कर. हालेलुया. काय सांगितलं? तुझ्या घराची निवड कर, आवरसावर करून घे. म्हणजे निवड म्हणजे आवरसावर म्हणजे काय? तुझ्या घराची आवरसावर करून घे. म्हणजे प्रभूचं घर कोणतं? तुमचं घर कोणतं? घरात बोला. माझं शरीर कोणाचं घर आहे? परमेश्वराचं. कोणाचं घर आहे? परमेश्वर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्याला त्याच्या गहरा पश्चाताप करायला लावला. त्याची निवड त्याच्या सगळ्या गोष्टी काय करायला लावल्या. अरे तो कोण होता? राजा होता. एक राजेचा कोण होता? एक प्रजेचा राजा होता. आणि त्या प्रजेला आवरानिवर सगळी व्यवस्था त्याला आधीच करायला लावली. का? तुम्हाला होता. हालेलुया, हालेलुया. आपल्या घराची निर्वाणीवर कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भीतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने योग्य तेच केले आहे, याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. हालेलुया. काय करत होता तो? काय करत होता? देवाच्या सानिध्यात होता, देवाच्या वचनात होता, देवावर प्रेम करत होता. पण तरीही संदेशाद्वारे, सेवकाद्वारे देवाने सांगितलं, आता तुझ्या घराची निवड कर, म्हणजे तू मरणार आहे, तू जगणार नाही. काय केलं त्याने? भीतीकर तोंड करून रडू लागला. भीतीकर तोंड का केला असं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझ्या दार खिडक्या बंद कर आणि गुप्तदर्शी पित्याला हात वाढ. त्यांनी तोंड केलं लोकांकडे नाही, भिंतीकडे तोंड केलं. आणि काय करू लागला? मनस्वी रडू लागला. बरोबर आहे. आम्ही म्हणतो नाही मी बदललेली, आमच्यात घडलेलं फार जोपर्यंत निघते तो पण बदललेला. हालेलुया बोला, हालेलुया बोला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, मनुष्य दोन धनाची चाकरी करू शकत नाही. करू शकतो का? करू शकतो का? तो एकावर प्रेम करतो, एकाचा द्वेष करतो. हालेलुया. मनुष्य दोन धनाची चाकरी करू शकत नाही. जर तुमचं धनावर प्रेम असेल तर ख्रिस्तावर प्रेम नाही करू शकत. सोडून द्या, ख्रिस्ताचं नाव सोडा, जाणार का? जर तुम्हाला खरं ख्रिस्ताचं प्रीती पाहिजे तर सगळं सोडायचं. कोणावर प्रीती करायची? कोणावर
करायची? कारण की प्रियांनो 10 आज्ञा आम्ही पाहिलेल्या आहे, आता 2च आज्ञा. जसं आपणावर तसं आपल्या ही सगळी मोठी आज्ञा. पण आमचा असे मी माझं मला नकोय, मी माझं मला नकोय. माझा येशू, माझं तारण, माझं जीवन कुठं आहे? मग पैसा मला कुठं देईल? माझे कपडे मला कुठं देईल? इथं सोडून जाणार. जर तुम्हाला स्वप्नात प्रभूने सांगितलं तू उद्या मरणार, काय करणार? माणूस असं बायकोला म्हणत इथं पैसे जमा कर. काय करशील पैसे जमा कर? माणूस काय म्हणजे बोलायची आमचं इथं तू येणार आहेस का ते पैसे? ते पैसे तू येणार आहे का? याच्याकडे पैसे, त्याच्याकडे पैसे, याच्याकडे. अरे काय करणार तू? सोडून दे. काय करणार तू? आणि काय मिळव? खरं धन मिळव. काय मिळव? काय मिळव? खरं धन मिळव. आणि ते धन मिळण्यासाठी सगळं विकलं तरी चालेल. ते धन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वचन आणि सामर्थ्य, सार्वकालिक जीवन. हालेलुया. ते धन कसं आहे? मोठ्यापेक्षा अनमोल आहे. एका माणसाने शेतात ते पुरलं, सगळं विकलं, ते धनच विकत घेतलं. सगळ्यात मोठा धनवान कोण? तो. पहिल्या काळामध्ये प्रेषित लोक काय करायचे? आपली मालमत्ता विकून कुठं आणायची? सगळं भांडारात आणायचे. का आणायचे? का आणायचे? ज्याला गरज पडेल त्याला ते दिलं पाहिजे. आणि ते पैशाद्वारे त्याच्या जीवनात प्रभूने कार्य केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या जीवनात पण कार्य होतं, माझ्या पण जीवनात. अशी वृत्ती पहिल्या लोकांना. हालेलुया, हालेलुया. इथं हिचकी राजा काय करते? रडते. आता नीतिमान होता, धार्मिक होता, पण तरीही तो तारले गेला का? तरी त्याने देवाने त्याला सांगितलं तू मरणार आहे, तू जगणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेषिताच्या कृत्यामध्ये खूप सुंदर उदाहरणे आपण ते नंतर बघू. हालेलुया. हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने सात्विकपणाने वागला आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिचकिया मनस्वी भरला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशा जाऊन पोहोचतो. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा काय केलं? हिचकियाने काय केला? गहिरा पश्चाताप केला. संदेश निघून गेला. पण इथे त्यांनी काय केलं? शांत बसला नाही. सेवक जर सांगून गेला तो व्यक्ती शांत बसला नाही. लगेच त्यांनी गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली, पश्चाताप केला आणि मनस्वी रडला. आम्ही काय करतो? सिस्टर येऊन जरी जातात त्या वचनाचं बनवून पण करत. डोकं फोडून सांगण्याची वेळ खरा पश्चाताप करा नाही करत. त्याच गोष्टी तर आणि मला यांनी दुखवलं, यांनी मला दुखवलं, त्यांनी मला असं म्हटलं, त्याला करत नको बसू. ख्रिस्तापासून तू दुखवले जाते. बरोबर आहे? हालेलुया, हालेलुया. मग कशाला जाऊ? कशाला जाऊ? बरोबर. सगळ्यात मोठ्या धनाला जाऊ. ते धन कसंच तुला मिळणार नाही. तू जगाच्या धनामध्ये गुंतलास, जगाच्या लोभामध्ये गुंतला, तर स्वर्गीय धन तुला कसंच प्राप्त होणार नाही. मग तू कोणत्या पास्टरकडे जाय? कधी कधी सैतान आम्हाला ते वचन स्वीकारू देत नाही. काय करतो? बेचैन करतो, बेचैन करतो. त्या सैतानाला मला आज तुला माझ्या शरीरातून जायचं, माझ्या जीवनातून तुला जायचंय, तर तू माझं जीवन ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशा जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा परत जाऊन आपल्या लोकांस, हालेलुया, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिचकिया या सांग, तुझा पूर्वज दावीद याचा ते परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. आमेन. काय केलं? त्याच्या पश्चातापाने देवाला थांबवलं. आमच्या प्रार्थने प्रभू थांबतो का? कधी असं झाले प्रार्थना करतात कोणी प्रार्थना झालं का? चर्चमध्ये होईल एकांत व्हायला पाहिजे, एकांतात उतरला पाहिजे, एकांतात दृष्टांत झाले पाहिजे, एकांतात तो बोलला पाहिजे. याच्या अश्रूने परमेश्वर थांबला. हालेलुया, हालेलुया. याच्या अश्रूने काय झालं? परमेश्वर
हालेलुया. आणि कोणाकडे गेला? सेवकाकडे गेला. हालेलुया. या सांग तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अशुराच्या राजाच्या हातून सोडवीन. हालेलुया. कुठे तुझा व्हिडिओ कॉल चालू आहे? हालेलुया. 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 काय म्हणत आहे? त्याच्या अश्रूने काय झालं? देवाचं मन बदललं. आमच्या अश्रूने देवाचं मन बदललं का नाही हो? हालेलुया. आमच्या पश्चातापाने देवाला कळवा येईल का नाही? माणसाला नका काय यायला. कोणाला कळवायला येईल? कोणाला कळवायला येईल? हालेलुया. कोणाला कळवा येईल? पण असे अश्रू पाहिजे. मला काहीच नाही, फक्त पवित्रता, सामर्थ्य, अभिषेक आणि त्याच्यासाठी भूक पाहिजे. हालेलुया. हालेलुया. किती वर्ष वाढवले हिजकिया राजाचे? बोला किती वर्ष? 15 वर्ष वाढले. कशामुळं? देवाचं मन बदललं. त्याच्या पश्चातापाने, त्याच्या अश्रूने देवाचं मन बदललं आणि त्याला 15 वर्ष आयुष्य दिलं. हालेलुया. एक कुटुंबामध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी मला प्रार्थनेला बोलवलं. मी आणि माझ्या मामी गेलो. प्रार्थना सुरू झाली. पवित्र आत्मा दाखवत होता समोर बसलेला माणूस 15 दिवसात मरणार आहे. हालेलुया. मला थरथर काप सुटलाय. म्हणजे देवा असं काय सांगत जाऊ नको, लोक मला दगडानेच मारतील. हालेलुया. पवित्र आत्मा मला सांगू लागला तू जर मेला तर त्याच्या पापाचं झाडा मी तुला मागेल. हालेलुया. त्याचं पाप काय करेल? त्याचं रक्त ओरडते मी तुझ्यावर ते लागेल. हालेलुया. कसं सांगू प्रभू या माणसाला, कसं सांगू? हा मरणार 15 दिवसामध्ये. कारण की ज्या व्यक्तीने मला नेतलं त्या व्यक्तीमध्ये गर्व मीपणा होता. हिला जर म्हटलं ते 2 शब्द मला सुनवर म्हणजे लय शानी झाली का? हालेलुया. मी आणि माझ्या मामीने प्रार्थना केली की असं काहीतरी कर की त्याच्या घरातून कोणीतरी फोन करावं आणि म्हणावं की काय सांगितलं प्रभूने माझ्या भावाबद्दल. 4 दिवसानंतर फोन आला. त्याच्या मोठ्या बहिणीच्या त्या पालखीत होत्या आणि मग त्याने विचारलं काही तुम्ही प्रार्थनेला गेले होते, काय दाखवलं? म्हटलं मन घट्ट करा, मनाची तयारी करा, कारण की प्रभू जे दाखवते ते तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणजे काय म्हटलं? प्रभू दाखवत होता 15 दिवसात तो मरणार आहे. हालेलुया. हालेलुया. मला अनेक लोक बोले कशाला सांगितलं, कशाला सांगितलं. म्हणलं नाही, जर आज हा वाचला पश्चातापाने तो आशीर्वाद मला मिळणार आहे. हालेलुया. मला तर मिळणार, पण मलाही तो आशीर्वादाचा भागीदार मी होणार. हालेलुया. पण मला विरुद्ध नाही, मला जे प्रभू दाखवतो तेच मला सांगायचंय. मला गोड गोड भाषणाने कोणाला नाशात नाही द्यायचं. करू पण असो माझ्याशी वैर करा, दुश्मनी करा, म्हणजे सत्य तेच तुम्हाला शिकवतो. पुन्हा इथं आलं नाही तरी चालेल. गुड बॉय. जर बदलत आहे तर नका येऊ इथं प्लीज. नाही बदलत ना प्लीज नका येऊ. हात जोडतो. ज्यांना परिवर्तन पाहिजे, ज्याला पवित्र आत्मा पाहिजे त्यांनी इथे यावं, दुसऱ्याने येऊ नये. जे म्हणतं आम्हाला टोळणी मारते, ज्यांना असं वाटतं हे वचन मला नकोय, हे वचनाद्वारे मला घिन येते, मला त्रास होतो, मला बदलायचं नाही, प्लीज येऊ नका. मी हात जोडतो. तर बदलायचंय हे भवन येशूचं. कोणाचं हे भवन? आणि इथं येशूच्या पवित्र गोष्टी चालते. तुमच्या बोलण्याला, तुमच्या प्रतिसादाला मी प्रतिसाद देऊ शकत नाही, कारण की गोड शब्दांनी मला तुमचा नाश करायचा नाही. तुम्हाला कळतच नाही तुमचं बोलणं कशात आहे, तुम्हाला कळतच नाही तुमचं परिवर्तन कशात आहे, मग काय कामाचं? येशू बाबा आहे का? टिक्का लावला, चमत्कार, हात लावला, चमत्कार. अरे बाबा नाही, तो परिवर्तन करणारा देव आहे. तुम्हाला संधी दिली, परिवर्तन तुम्ही करून घ्या. तुमचा नाश होईल तुम्हाला समजत नाही हो. झटक्यातच मरण, कोणी वाचवणार नाही. झटक्यातच एक आजार उभा राहील, कळणार नाही. गुरु बनून रडण्यापेक्षा आजच दिवस पश्चाताप करा. बनू नका मेल्यानंतर. प्रभू सांगितलेल्या गोष्टी देवाची संधी दिली होती, का नाही तू स्वीकारलं? सेवकाद्वारे मी वचन पाठवलं, का नाही अनुसरण केलं? तुझं पापच तुला मारत होतं, तुझ्या पापानेच तू घात तुझा होत आहे.
आज ते पाप सोडून द्यायचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या सिस्टर रडत होत्या, म्हणजे ताई आता मी काय करू शकते माझ्या भावासाठी. मी म्हटलं एकच करू शकता सिस्टर, तुम्ही त्याला प्रार्थनेत वाढा. म्हणजे सिस्टर तो प्रार्थनाच नाही करत. म्हटलं हीच तर करीत बघा, झटकू नका, तो मरण. मग काय करू? कॉन्फरन्स सुरू केली. सिस्टर तुमच्या धाकाने तो बदलल. मग मी काही दिवस त्या कॉन्फरन्सवर राहिले. माझ्या भीतीने तो प्रार्थना करू लागला. मी हळूच तिथून काही दिवसानंतर मी डिलीट झाले. आज तो माणूस 4 वर्ष झाले ह्या जगात जिवंत आहे. त्याने बाप्तिस्मा घेतला. दुसरी गोष्ट, त्याला नगर परिषद मध्ये परमनंट जॉब लागला. काय केलं त्याने? खरा पश्चाताप केला. खरा काय केला? कोणावर प्रेम केलं त्याने? सगळं दिलं सोडून, सगळ्या गोष्टी, आणि ख्रिस्ताला स्वीकारलं. काही दिवशी 21 मला भेटला तो, त्याचा हात धरून रडत होता. ताई थँक्यू. म्हटलं का बरं? जर तुमच्याद्वारे मला प्रभूने दाखवलं नसतं आज 100% मी गेलं होतं. कारण की प्रियानो, मी आल्यानंतर 8 दिवसानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला. 2 ट्रकाच्या मध्ये फसला होता. त्याच्यानंतर त्याचं शुगर वाढलं. त्या शुगर मधूनही देवाने त्याला बाहेर काढलं. तो मला डॉक्टरने सांगितलं तू कधी पण मरशील, पण प्रियानो त्याने पश्चाताप केला, खरा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला. आज 4 वर्ष झाले तो या जगात जिवंत आहे. हालेलुया. येणार आहेत आपल्या चर्च मध्ये साक्ष द्यायला. प्रियानो जो ऐकतो त्याचं तारण होतं, ऐकलं नाही तर नाश घात तुमच्या दाराशी आहे. हालेलुया, हालेलुया. ही ताई चॉकलेट देणारी नाही बरं. ही ताई चॉकलेट देणारी. तुमचं चॉकलेट पण मला कामाचं नाहीये. तुमचं चॉकलेट मला विष आहे. माझं चॉकलेट तुम्हाला विष आहे, पण मी योग्यच गोळ्या तुम्हाला देणार तुमचं परिवर्तन करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. यशयात जाऊन डायरेक्ट बोलला की तू मरणार आहेस. त्याने पश्चाताप केला, रडला, आणि काय केलं? देवाचं मन बदलून गेलं. त्याच्या अश्रूंनी, त्याच्या खऱ्या पश्चातापाने त्याच्यामध्ये परिवर्तन आलं. हालेलुया, हालेलुया. मग प्रभू मध्ये नफा तोटा चालत नाही. प्रभू मध्ये एकच चालतं, प्रभू आणि मी त्याचं वचन. हालेलुया. तो स्वतःचा, जगाचा, लोकांचा नाही, तो पवित्र आत्म्याने भरण्यासाठी लागायचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक तासाला प्रभूला शोधतो, प्रत्येक पाऊल सांभाळून टाकतो, कारण की त्याला माहिती सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. हालेलुया, हालेलुया. दुसरं उदाहरण योसेफाचं आहे. हालेलुया. योसेफाला किती भाऊ होते? किती भाऊ होते ते? 12 भाऊ होते. किती भाऊ होते? 12. योसेफ कोणाचा मुलगा होता? याकोबाचा. याकोब कोणाचा मुलगा होता? हालेलुया. जोरात टाळ्या तुमच्यासाठी. हालेलुया. कोणाचा मुलगा होता? इसा कोणाचा मुलगा होता? हालेलुया, हालेलुया. आणि त्या याकोबाचा मुलगा योसेफ होता. दिसायला सुंदर होता, पण प्रभू स्वप्नाद्वारे त्याला बोलत होता. पण त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते, त्याचा तिरस्कार करत होते. हालेलुया. त्याचा तिरस्कार करत होते. तो म्हणत होता की मला स्वप्न पडलं, 11 कंसांनी मला झुकून नमन केलं. एक कंस उभा आहे आणि 4 कंस माझ्या समोर झुकले. यांना वाटलं हे काय गर्वाने बोलायला लागला का? त्यांना इतका तिरस्कार येत होता, तर की प्रियानो हे खरं होणार होतं. हालेलुया. मग त्या भावांनी काय केलं? त्याला अर्ध मेलं करून विहिरीत फेकून दिलं, कोरड्या विहिरीत. त्याचे जे दाविदाने त्याला नवीन, याकोबाने त्याला नवीन वस्त्र दिले, झगा दिला, तो झगा फाडून टाकला. आणि काय केलं? कोकराचं रक्त त्या झग्यावर टाकलं आणि बापाला म्हणे तो मेला. म्हणे हे बघा त्याचा रक्ताने भरलेला कपडा. हालेलुया. बापाला वाटलं मेला, पण तो मेला होता का? या लोकांनी काय केलं? त्याला मिस्राला विकून टाकलं. हालेलुया, हालेलुया. मिस्री लोकांना विकून टाकलं. आणि विकल्यानंतर प्रियानं ज्याच्या बरोबर प्रभू आहे, प्रभू त्याला कसं सोडत नाही. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. मिस्री लोकांमध्ये गुलामगिरी म्हणून त्याला ठेवलं. एका जेलमध्ये तो होता आणि त्या राजाच्या बायकोचं मन कोणावर आलं? योसेफावर आलं. पण शेवटपर्यंत मरेपर्यंत प्रामाणिक राम म्हणजे वाचल्या झाला. शेवटपर्यंत एवढ्या त्रासात एवढा मोठा त्याला ऑफर आली, एवढा मोठा राजा आणि त्याची बायको त्याला वाईट गोष्टी करायला लावत होती. पण प्रियानो, तो देवाच्या भयामध्ये राहणारा पापाला अंगीकार त्याने केला नाही. तिच्या पापाला बळी पडला नाही. शेवटी तिने आरोप लावला आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं की याची नजर माझ्यावर आहे. व देवाला माहित होतं हिची नजर याच्यावर. दोघात मध्यस्थ कोण होता? कोण होता? हालेलुया. कोणी पाहिलं होतं ते? प्रभूने पाहिलं. मग राजाने काय केलं? जेलमध्ये टाकलं. हालेलुया. 2 वर्ष जेलमध्ये होता. बघा देव कसं काम करतो. पण याला स्वप्नाचा अर्थ सांगणार सामर्थ्य होतं. कोणामध्ये? योसेफामध्ये. हालेलुया. तर देवाच्या भयात राहणार होता, वचनात राहणार होता, प्रभूचं भय त्याच्यामध्ये होतं. इतकं भावाने मारलं, कुठलं, विकलं, सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात आल्या. पण त्याने प्रभूला सोडलं का? थोडस वादळ आहे की आम्ही लगेच कुरकुर करतो. चुकीच्या गोष्टी आल्या तर आम्ही निंदा करतो का नाही? पण एवढा त्रासात पण योसेफाने प्रभूला सोडलं नाही. हालेलुया. हालेलुया. मग राजाला स्वप्न पडलं. हालेलुया. राजाला असं स्वप्न देवाचं काम होतं. राजाला बरोबर 2 वर्षानंतर स्वप्न कसं पडावं आणि स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी मोठे मोठे लोक भविष्यवक्ते आणले. पण कोणालाही त्या स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. फक्त योसेफालाच आला का ते देवाचा नाजीर होता. हालेलुया. हालेलुया. पण एक शिपायाच्या मनात देवाने टाकलं. योसेफ बंदिवान असलेला मनुष्य त्याला स्वप्नाचा अर्थ सांगता येतो. कारण की त्या शिपायाचा स्वप्नाचा अर्थ कोणी सांगितला होता? योसेफाने बरोबर आठवण करून दिली. हालेलुया. आणि मग राजाने त्याला बोलवलं आणि आपलं स्वप्न सांगितलं. हालेलुया. हालेलुया. मग त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे. 7 गाया काळ्या, 7 गाया दष्टपुष्ट, 7 कंश चांगली, 7 कंश जळालेली. त्याचा अर्थ 7 वर्ष दुष्काळ होता. हालेलुया. प्रियानो, त्या राजाने त्याला प्रधानमंत्री बनवून कोणाची योजना केली? योसेफाची. पापाला धरलं का होतं? नाही. त्याला फक्त देवाचं भय होतं. आमच्या जीवनात तसंच भय पाहिजे. मोह आला तर मोह नको. अरे ये मुझे नरक में ले जाने वाला, ये मेरे को काय को क्या ले जाने वाला है. आज आम्ही फायदा शोधतो. फायदा शोधू नका, तोटा शोधा. फायदा कधी करा. हालेलुया. 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 येशू मसीह की जय. येशू मसीह की. मग योसेफ कोण झाला? प्रधानमंत्री झाला. हालेलुया. मग त्या प्रधानमंत्रीने काय केलं? 7 वर्षाचे धान्य आलं. ते 7 वर्ष धान्य साठवून ठेवलं. 7 वर्ष दुष्काळात पुरवलं. कुठून आलं ज्ञान आहे? कुठून आलं ज्ञान? परमेश्वराच्या भयात राहिले. प्रभूने ते ज्ञान त्याला दिलं. हालेलुया. मग त्याच्या भावाच्या देशात दुष्काळ आला. स्वप्न पडलं होतं 11 कंस काय करत? 1 कंसाला नमन करत. झाला का नाही योसेफ प्रधानमंत्री? हालेलुया. त्याचे भाऊ कुठं आले? भीक मागायला योसेफकडेच आले. ज्याला त्यांनी ढकलून दिला, अत्याचार केला, त्याला विकून टाकलं, त्याच्याकडेच प्रभूने आणलं. तसं आमच्याकडे लोकांना आणलं पाहिजे. आम्ही लोकांकडे गेलो पाहिजे. आणि पण कधी होईल? आमचं खरं परिवर्तन असतं. हालेलुया. हालेलुया. प्रभूने कुठं आणलं? योसेफकडे आणलं. हालेलुया. पण योसेफाने काय केलं असेल? पण ठीक आहे, तुम्ही काय करणार योसेफाच्या जागी मला सांगा. जर तुमचे लोक तुम्हाला द्वेष करतात, तुमच्याकडे आलं, तुम्ही काय करणार? तुम्हाला मारलं, तुम्हाला विकलं, जेलमध्ये टाकलं आणि ते व्यक्ती तुमच्याकडे मदतीला आहे, तुम्ही काय करणार? बोला, उत्तर द्या. मंडळी बोलकी आहे, बधीर नाही, मुकी नाही. बोला बोला, सगळ्याच्या मानावरती, सगळ्याच्या मानावरती उत्तर द्या. जोरात टाळ्या.
बोलणं आणि करणं जमीन आसमानचा फरक आहे. देहामध्ये जर पापात सगळ्या गोष्टी आम्ही काय करतो, मला लेस्ट टोचून बरं जाऊ द्या सिस्टर नाही करणार कमी, अरे सोडून दे, प्रभू तुझ्यावर प्रेम करतो, हेच सगळ्यात अनमोल आहे. हालेलुया. काय करणार, तुम्ही क्षमा नाही करणार, पण इथे योसेफाने काय केली, त्या गोष्टीने पाहिल्या. योसेफाने काय केली, क्षमा केली. धान्य दिवस तर काहीच नाही म्हटलं, फक्त म्हणे तुझा एक भाऊ जो आहे तिकडे, कारण की योसेफाचं बेन्यामीनवर खूप प्रेम होतं. बेन्यामीन हा सगळ्यात लहान भाऊ होता आणि त्याचं खूप प्रेम होतं. हालेलुया. कारण राहेलला हे 2 मुलं झाले होते. हालेलुया. लियाचे 10 होते आणि राहेलचे किती होते, 2. पहिला योसेफ आणि दुसरा बेन्यामीन. हालेलुया. मग योसेफाचं प्रेम बेन्यामीनवर होतं. योसेफ काय म्हटला, तुझ्या लहान भावाला जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत मी धान्य देत नाही, जोपर्यंत ख्रिस्ताला स्वीकारत नाही तोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही. जोपर्यंत बेन्यामीन येत नाही परिवर्तन हो, जोपर्यंत बेन्यामीन येत नाही तोपर्यंत धान्य मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. बेन्यामीनला यावंच लागल, बेन्यामीनला यावंच लागल, तुमचं जीवन बदलावंच लागल. तो कसं बदललं जाईल, मला खरा पश्चाताप करायचा. हालेलुया. आता ठीक आहे, आजचं वचन जर तुम्ही नाही स्वीकारलं आणि उद्या एखाद्या आजाराला बळी पाडल्या, मग तुम्ही कोणाला दोष द्यात आलं, कोणाला दोष द्यात. असं नाही म्हणणार काल वचन मी शिकवले, सिस्टरनी मला सांगितले पण मी मनावर घेतलंच नाही, पण आजार कुठून आला हे नाही म्हणणार. देवा मी इतकी प्रार्थनेत होते, काल चर्चला आलते ना, तू का मला असं केलं. कोणाला दगड मारता हो, स्वतःवर नाही घेणार ते, कोणाला दगड मारतात, जिथून जिथून बोललं का त्याला दगड मारतात. चुकून पण असं करू नका. तो कोण करतो, सैतानाची प्रजा असणारी. हालेलुया. हालेलुया. तर की प्रियानो, खूप सुंदर एक वचन आहे, प्रगती करण्याचं 2रा अध्याय. जे प्रभू मध्ये नाही पण म्हणतात मी लय प्रभूची आहे, मी लय प्रभूचा आहे, पण प्रभू म्हणतो ती सैतानाची प्रजा आहे. नामधारी प्रभूची बनू नका, खऱ्या प्रभूमध्ये जिवंत राहा. प्रगती करा 2रा अध्याय. खूप सुंदर वचन आहे, 1 पासून वाचा ज्याला मिळालं त्यांनी. हालेलुया. जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा दीर्घी मला ठाऊक आहे. तुला दुर्जय सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली. जे खरी परिवर्तित नाही, मला असं झालं, मला तसं झालं, मला तसं झालं, मी लेट राहते, मी लेट पवित्र जीवन जगते, तो म्हणतो तू प्रेषितच नाहीस, तुझ्या घरात बदलच नाही. कोण ओळखते ते, मनुष्य ओळखत, कोण ओळखत तो खरा बदल कसा आहे. लोकांनी पाहिल्यावर म्हटलं पाहिजे आई खरंच काळूबाई बदलली, काळूबाई बडबड करते का नाही, काळूबाई शिव्या देते का, म्हणजे तुमच्यात बदल दिसला पाहिजे. तुम्ही म्हटल्याने परिवर्तन नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही धार्मिक आहे, पण प्रभू म्हणतो तुम्ही धार्मिकच नाहीये. तुझ्या प्रमाणे तुझी वाहवा करणं बंद कर. कोणाकडून वाहवा स्वीकार, जरात बरं कोणाकडून वाहवा स्वीकार. हालेलुया. वाचा. आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्याची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाही. तरी तू आपली पहिली पिढी सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून फक्त पतन पावला आहे त्याची आठवण कर. पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समाई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलंकतांच्या कृत्यांचा द्वेष करतो, मीही त्यांच्या कृत्याचा द्वेष करतो. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकतो. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्याचे फळ मी खाण्यास देईन. हालेलुया. हालेलुया. तुमचं जीवन प्रभू मध्ये गुप्त सांगू नका, मी इतकी प्रार्थना करते, मी इतकं करते. अरे तुझ्या बोलण्याने देवाने म्हटलं पाहिजे तू खा धार्मिक. मी
वाळूंजला एका ठिकाणी प्रार्थनेला गेले होते. मुलगी होती लहान, गर्दी होती भरपूर. एका गर्दीमध्ये ती मुलगी बसली होती. हालेलुया. आणि ती मुलगी अचानक गर्दीतून माझ्या समोर उभा राहिली. पवित्र आत्म्याने मला सांगितलं, उठ, उभा राहा. काय सांगितलं? उठ, उभा राहा आणि हिला मिठी मार. मी थोडेसे कन्फ्युज झाले. मला माहित नाही प्रभू असं का बोलत आहे. हिला काय कर, माझ्या नावाने जवळ कर. मी थोडस कन्फ्युज झाले. प्रभू असं का बोलत आहे. ती मुलगी आली, मी तिच्या गळ्यात पडलं आणि मग मला देवाने सांगितले, हे माझं निवडलेलं पात्र. आणि ही अहोरात्र माझ्यामध्ये आहे. जेव्हा मी तिला जेव्हा स्पर्श केला ना, पवित्र आत्म्याचा स्पर्श मला झाला प्रेम. हालेलुया. आमची ओळख आम्ही दाखवलं नाही. मला असं ते झालं, मला कसं झालं नाही. माझी ओळख डायरेक्ट त्यांनी मला होती, ही पवित्र आहे, ही सहनशील आहे आणि माझा आत्मा इच्छात आहे. हालेलुया. त्या क्षणात मी तिला म्हटलं, बाई प्रभू तुझ्यावर खूप खुश आहे. ते लेकरू रडत होतं. म्हणून तू इतकी लहान आहे, एवढी प्रार्थनेत आहे. असं बोलताना अशा आधुनिकशावर उतरली. आणि दिसायला इतकी वेगळं खूप असे असं वाटणार नाही की ही इतकी सामर्थ्याने भरलेली. पण तिची ओळख कोणी करून दिली. अगर ती एकदम मागं बसली होती ती. जेव्हा ती आली, पवित्र आत्म्याने मला उठून उभं केलं. देव आदर करतो. जेव्हा आम्ही खरं परिवर्तित राहिलो तर देव आमचा आदर करतो. आमचा आदर व्हायला पाहिजे असं वागा. तुमच्या तोंडाने म्हणू नका मी हे म्हणते. देवाने म्हटलं पाहिजे आणि याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. असं जीवन बनवा. दिसणाऱ्या व्यक्तीवर नाही, न दिसणाऱ्यावर विश्वास ठेवा. तर तुम्ही दिसणाऱ्या व्यक्तीवरच प्रेम करत नाही. करता का? तुझा शेजारी भुकेला दिला कधी भाकर? तुझा शेजारी उघडाय कधी दिले वस्त्र? तुझ्या शेजाऱ्यावर तुला दया येत नाही तर तुला काय देवावर प्रीती येईल? नाही बदलू शकत. देव म्हणतो, एक नाही तुझा धाडा घेऊन तुला बदलेन मी. हालेलुया. तू माझ्या हाताची रचना आहे. तू काय आहे? माझ्या हाताची रचना आहे. हालेलुया. खरंच मी देवाला धन्यवाद देतो की मंडळी प्रतिनिधी मी खरंच आभार मानतो. खरंच तुमच्याकडून पण मला काही गोष्टी शिकायला भेटल्या. आणि मंडळीच्या अशा काही बहिणी आहेत. खरंच मी कालपासून इतका धन्यवाद देते की एखाद्याला मदत करण्यासाठी ऍडव्हान्स उचलून मदत करणं ही किती विशेष गोष्ट आहे. त्याचा स्वार्थ नाही पाहते. साहेबाकडून ऍडव्हान्स आणलं का त्याला हे व्यक्तीला मदत करायची. मला इतकं विशेष वाटलं. म्हणलं प्रभू असं कोणी करतं का? तो स्वतःचा नाही, कोणाचा विचार करते. जसा आपणावर तसा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हा शेजारी बाजूला आहे पण दया येते. काय कामच आहे? तुमचा पैसा काय कामाचा आहे? तुमचं धन काय कामाचं आहे? तर कालपासून मी इतकं प्रभूला म्हणते, कोणी करतं का प्रभू असं? ऍडव्हान्स आणून एखाद्याला मदत करणं ही साधी गोष्ट नाही प्रियानो. करणार का आपण? आपण असून पण म्हणणार नाहीये. संतोषाने मन मोकळे राहा. माझं काहीच नाही प्रभू. पैसा मला मरणात नेईल, पैसा मला नरकात नेईल, माझं धन मला नाशास नेईल, माझे वस्त्र मला नाशास नेईल. पण प्रभू तुला दिलेल्या प्रत्येक गोष्टी मला सार्वकालिक जीवनात. ती बहीण माझ्या घरी येणार ते सुद्धा मला पवित्र आत्म्याने दाखवलं. मी एवढं पण म्हटलं माझ्या घर नको, म्हटलं नको पाठवलं, मला तुझा पाहिजे. ती व्यक्ती दारात उभी दार वाजवत होती. त्याच्या अगोदरच प्रभूने दाखवलं अशा अशा व्यक्ती तुझ्याकडे येणार आहे आणि ती तुला मदत करणार आहे. त्या दोन बहिणीद्वारे प्रभूने मदत केली. संतोषाने देणारा देवाला होतो. या हाताचं या हाताला दिसू देऊ नका. तुझे चाराने सुद्धा तुला नरकात मिळते. तुझे लाख रुपये स्वर्गात देणारे असं जीवन. हालेलुया. हालेलुया. कोणासाठी प्रेम? साठी प्रेम. असं पण जीवन परमेश्वर देते. काही काही लोकांना चालवतो असं बदला. तुम्हाला पण देवाने म्हटलं, अरे देव माझं लेखी आहे, माझा आत्मा याच्यामध्ये आहे, माझ्या अग्नी याच्यामध्ये आहे, माझं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे.
अशा पण बहिणी जीवनात आहे की जे स्वतःचा नाही तर देवाचा विचार करतात. हालेलुया. स्वतःसाठी नाही, कोणासाठी जगा? बोला. कशात परिवर्तन आहे? बदलण्यात परिवर्तन. मी खऱ्या बदलत. आज मी म्हणेल मी नीतिमान आहे, माझ्यात पाप आहे, माझ्यात घाणेरडा स्वभाव आहे, पण माझ्यातलं पाप कोण पाहतं? ते पाप मला कुठं नेते? मृत्यूच्या दरीत नेते. एक छोटं उदाहरण देते. अंधार आहे, अंधार कोठडीत तुम्ही आहात आणि त्या कोठडीमध्ये कोणाची मदत नाही, काय कराल? तुमचा पैसा काम येईल, तुमचं नाव काम येईल, तुमचे खंडीभर नातेवाईक कामाला येईल, मग तिथं कोणीच नाही, तुम्ही एकटे आहात, एका स्थितीत तुम्ही आहात आणि त्या कोठडीत तुम्हाला टाकलेलं आहे. काय कराल? जर प्रभूत आहात, आतून वचन दिले, मृत्यूच्या दरीतून मी जात असलेले दिनार नाही, आतून जो प्रकाश बाहेर येईल तो तुम्हाला त्या मृत्यूच्या दरीतून बाहेर काढणार का नाही? काढणार का नाही? मग तिथं माणूस येईल, कोणतं सहाय्य करता येईल, तुमचा पैसा येईल, तुमचा घमेंड येईल, तुमचं टॅलेंट येईल, काहीच नाही येणार. फक्त देवाचं आतून निघणार वचन तो तुमच्यामध्ये धैर्य आणि सामर्थ्य देईल. हालेलुया. मग कसं जागा? सगळे नीतिमान मीच पापी आहे, मला बदलायची गरज जागा. मी काल का परवाच बहिणींना शिकवलं का नाही? सगळे नीतिमान आहे प्रभू. हो, मी इतकी म्हणजे मला प्रभूने हेच शिकू वाढवलं. मी अनेक सभेत जायचे, मला पुलपेटवर जरी बोलवलं तर मी म्हणायचे प्रभू सगळे नीतिमान आहे आणि यांच्यामध्ये माझ्यासारखे पापेला तू काढलं, माझं परिवर्तन तू केलं प्रभू, तुला धन्यवाद. त्यावेळेस देवाच्या आत्म्याचा अभिषेक माझ्यावर जास्त होतो. आणि जो स्वतःला कमी लेखतो, दुसऱ्यांना वर करतो, स्वर्गाच्या राज्यात. आमेन. कारण की जे शेवटले ते पहिले लक्षात ठेवा. आज धनाने पहिले होऊ शकत नाही, पैशाने मोठे होऊ शकत नाही, नरकात जाल, मराल. संतोषाने प्रभूसाठी, शेजाऱ्यासाठी, जसं आपणावर त्याने दिलेली आज्ञा तसं शेजाऱ्यावर. हालेलुया. हालेलुया. मन कसं पाहिजे? मन कसं पाहिजे? जीवनाच्या बागेतलं फळ मनात मिळालं. कशासाठी भुकेलं पाहिजे मन? देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचं फळ माझ्यासाठी असावं. आमेन. याच्यासाठी धडपड कर. हालेलुया. सैतान हल्ला करेल, नाश करल, घात करल, अनेक व्याधी आणल, अनेक परिस्थिती आणल, पण त्या वादळाकडे नको पाहू. फक्त एकच पाहिजे, प्रभू जाऊन गेलं तर काही गोष्टी माझ्या जीवनात, होऊन झालं तर नुकसान, पण तू जाता कामा नये. आमेन. जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलं जावं. हालेलुया. जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलं जावं. जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलं जावं. यासाठी काय करा? धडपड करा. हालेलुया. म्हणून मी स्टार्टिंगला म्हटले चटके बसणार आहे. कशासाठी? जोरात बरा, मला बदलण्यासाठी. मला बदलण्यासाठी. जोरात बरा प्रत्येक जण. आजचं वचन माझ्यासाठी होतं. जोरात बरा. आजचं वचन माझ्यासाठी होतं. मला बदलायचं. मला बदलायचं. आणि येशू माझ्या प्रेम करतो. मला त्याच्यासोबत राहायचंय. तो माझ्या बरोबर राहणार. तो त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दरी आहे. जोरात बोला. ती दरी आज निघून गेली पाहिजे. त्याचा माझा समेट झाला पाहिजे. यासाठी हे वचन माझ्यासाठी होतं. हालेलुया. 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 परिवर्तन नसतं आज मला खरं बदलायचंय. एखाद्या पुरुषाला कोण मन चंचल होते, हात येशूच्या नावाने सैतानाला मला लीक माझ्या बाहेर, लीक माझ्या शरीरात. एखाद्या पुरुषाबद्दल अट्रॅक्शन असेल, प्रभूला म्हणायचंय सैतान बाहेर निघू दे, हा सैतान बाहेर निघू दे, मला बदलायचे. जर माझं मनात पैशात असेल, धनात असेल, घरातल्या वस्तूत असेल, आज त्या सैतानाला म्हणायचं नीट, हे माझं काही नाही, आज वचन मी स्वीकारले, हे माझ्यासाठी आहे. तर मी येशू पासून माझं मन, माझं जीवन, व्याधी पिढा मला विभक्त करू शकत नाही.
माझा पैसा सुद्धा मला येशूपासून विभक्त करू शकत नाही. माझी हर एक वस्तू येशूपासून मला विभक्त करू शकत नाही. प्रभू मला तू पाहिजे. आज तुझा आत्मा मला स्पष्ट बोलते, मला तू पाहिजे. प्रभू मला तू पाहिजे. तुझ्या आत्म्याने मला बोललेलं आहे की तुला असं बनायचंय, मला तुझ्यात राहायचंय. प्रत्येकाने डोळे बंद करा. आज चला म्हणा, मला बदल. विक्की डोळे बंद कर, मला बदल, मला बदल.